वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वृक्षदिंडी या त्रिसूत्री अभियानाचा सायबन कृषी पर्यटन केंद्रात शानदार शुभारंभ. उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते उद्घाटन. अहिल्यानगर येथील डॉक्टर कंकरियांचे सायबन कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वृक्षदिंडी या त्रिसूत्री अभियानाचा शुभारंभ अहिल्यानगर महापालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला, अशी माहिती सायबनच्या संचालिका डॉक्टर सुधा कंकरिया यांनी दिली. अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश कंकरिया हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीन सिटी मोहीम ग्रीन आर्मी कमिटीचे हर्षल अगळे हे होते. समवेत रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगरचे अध्यक्ष सुभाष गर्जे, सचिव आदित्यनाथ थोंबे, डॉक्टर दादासाहेब करंजुले, सुहास क्षीरसागर, सौ नयना गर्जे, सौ स्नेहल क्षीरसागर हे उपस्थित होते. उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. त्यासोबतच वृक्षांची जोपासना अर्थात वृक्षसंवर्धन व्हायला हवे. फक्त झाडे लावा नव्हे तर त्यासोबत झाडांना जगवणेही आवश्यक आहे. वृक्षदिंडीच्या माध्यमातून बालवयातच मुलांवर वृक्षसंस्कार होतात. त्यामुळे हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवून सायबन परिवार हा नगरच्या हिरव्या वैभवात भर घालत आहे. सांडपाण्यावर पडीक जमिनीचा विकास करून सायबन हे नंदवन फुलविण्याचे श्रेय हे डॉक्टर सुधा व डॉक्टर प्रकाश कंकरिया या दाम्पत्याकडे जाते. सायबनमध्ये मोठ्या प्रमाणात शालेय सहली येतात. त्यांच्यावर वृक्षसंस्कार करण्याचे मौलिक कार्य इथे होताना दिसते. ही समाधानाची बाब आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम ग्रीन आर्मी कमिटी योजना जाहीर झाल्यानंतर पहिला फोन सायबनकडून आला व ते या अभियानामध्ये सहभागी झाले, याचा आनंद वाटतो. हर्षल अगळे यांनी सायबनचे कौतुक करून अभियानाला शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्रकाश कंकरिया म्हणाले की पर्यावरणाचे रक्षण करणे ही भारतीयांची जबाबदारी आहे. सायबनमध्ये आम्ही हजारो झाडे लावली, ती जगवली आहे. सायबनला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आले. श्री सुभाष गर्जे यांनी वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे हे समर्पक गीत सादर करून रोटरी परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या. सायबनमध्ये आलेले 150 विद्यार्थी तसेच सायबनचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी रोटरी परिवार वृक्षदिंडीमध्ये सहभागी झाले. त्यात नौजवान भारत सभा अहिल्यानगर संस्थेचे विद्यार्थी अग्रभागी होते. वृक्षदिंडीचे उद्घाटन 10 वर्षाची शुरा क्षीरसागर हिच्या हस्ते करण्यात आले. पुढे वृक्षपालकी व त्यामागे विद्यार्थी हातामध्ये पर्यावरण संवर्धनाचे फलक घेऊन वृक्षदिंडीमध्ये दिमाखाने चालत होते. झाडे लावा, झाडे जगवा, पेड़ लगाओ, देश बचाओ, पर्यावरणाचे संवर्धन करूया, देशाला समृद्ध करूया या घोषणांनी सायबनचा परिसर दुमदुमून गेला होता. वृक्षदिंडीची सांगता वृक्ष प्रतिज्ञेने झाली. सायबनच्या संचालिका डॉक्टर सुधा कंकरिया यांनी मी वृक्षतोड करणार नाही, करू देणार नाही, मी एक तरी झाड लावेल व त्याला जगवेल अशी प्रतिज्ञा उपस्थितांकडून करून घेतली. शेवटी रोटरीचे सचिव आदित्यनाथ थोंबे यांनी आभार मानले. सदर प्रसंगी नौजवान भारत सभा अहिल्यानगरचे अतुल महारनवर, अविनाश साठे यांचा सत्कार करण्यात आला.